अंबरनाथ पूर्व कांसई विभागातील मोहनपुरमच्या हाऊसिंग सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या अंबरनाथ शहराचा पावसाळी पाण्याचा प्रवाहाचा निचरा करणारा सर्वात मोठा व मुख्य नाला अनधिकृतरित्या बंद व अडथळा निर्माण करून मुख्य नाला बुजवण्याचे काम अनधिकृतरित्या अतिक्रमण करून गुरुकुल ग्रँड युनियन शाळा व शाळेचे संस्थापक मालक शिंदे हे गेल्या 2019 पासून हळूहळू करीत होते। या प्रकरणात यापूर्वी बऱ्याचशा स्थानिक लोकांनी, लोकप्रतिनिधींनी, रहिवासी सोसायटीची रहिवाशांनी अंबरनाथ नगर परिषदेसोबत पत्रव्यवहार करून पालिका प्रशासनास ही बाब निदर्शनास आणून दिले, परंतु या बाबतीत पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। सदर विषयात आगरी सेनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस मंगेश शेलार यांनी आक्रमक भूमिका घेत अमरण अन्नत्याग उपोषणात बसले आहेत। सोबत दुर्गे चव्हाण, साहिल नाडकर हे उपोषणात बसले आहेत। या प्रकरणात मोहनपुरम हाऊसिंग सोसायटीचे निलेश मोकल, अर्चना मोकल, जितेंद्र बावनी, लक्ष्मण शिंदे, राजेंद्र मोरे, मणिमोहन पनीकर, सुरेश चव्हाण, आगरी सेना नेते प्रदीप साळवी, चंद्रकांत ठाणकर, नारायण अंदाडे, चंद्रकांत भोईर, मनोज शेलार, संजय फुलोरे, फुलाजी पाटील, दीपक शेलार, सतीश पाटील, मोरेश्वर पाटील, अमोल अंदाडे, शत्रुघ्न भोईर, स्वरूप ठाणकर, अंबरनाथ म्हात्रे या नागरी सेनेच्या नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। की आमचा जो नॅचरल प्रवाह आहे, म्हणजे नैसर्गिक प्रवाह आहे, तो सगळा बंद केला आहे गुरुकुलवाल्यांनी, शाळेने, आणि त्याच्यामुळे आमचं E1 E2 ही सोसायटी आहे, तिथे सांडपाणी बाहेर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुलं खेळत आहेत आणि त्याच्यामुळे हे तर आरोग्य विभागाला कळलं पाहिजे, त्यांनी ते पण दखल घेतलेली नाही। आणि आम्ही इथे 416 फ्लॅट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही 7,000 रुपये पर इयर आम्ही टॅक्स भरतो आणि सर्व जर तुम्ही केलं तर किती होतात ते बघा, आणि तरी आमची दखल घेतली नाही आणि लोकल प्रतिनिधी तर आला पण नाही की आमचा प्रॉब्लेम काय आहे। आणि आमचे 2000 वोट तर त्यांना जातात आणि डेमोक्रेसी फॉर द पीपल, बाय द पीपल अँड ऑफ द पीपल आहे, मग लोकांसाठी का नाही ते लोक येतात? आणि हे लोकांसाठी आणि 2016 पासून हे आम्ही फाईट करतोय सोसायटी। आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत। 2019 पासून मोहनपुरम विभागातील नागरिक शासनाबरोबर झालेलं गुरुकुल शाळेनं केलेलं बांधकाम अतिक्रमण जे आहे नाल्यामध्ये आणि 12 मीटर प्रस्तावित रस्त्यामध्ये, या 2 ठिकाणी अनधिकृत अतिक्रमण केलेलं आहे। त्या विरोधात 2019 पासून विभागातील नागरिकांनी तक्रारी केल्या, परंतु विभागातील नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही। शेवटी आगरी सेनेला ह्या लढ्यामध्ये उतरावं लागलं आणि आगरी सेनेला आपण पहिलंच पत्र दिलं 17 मे रोजी। त्यावेळेला त्यांना सांगितलं की मला 24 तारखेपर्यंत काय कारवाई होत असेल तर ठीक आहे, 24 तारखेला मी आमरण उपोषण आणि आक्रोश आंदोलन करणार म्हणजे करणार, आणि त्याची दखल आज प्रशासनाने घेतलेली आहे। आणि आत्ताच आम्हाला माहिती मिळालेली आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांनी मला फोटो पाठवलेत, आम्ही तोडण्याची कारवाई सुरू केली। परंतु आमची मागणी अशी आहे, उपोषण तोपर्यंत चालू राहणार जोपर्यंत बांधकाम पूर्ण, अनधिकृत बांधकाम पूर्ण तोडून त्याचा कचरा जो आहे, मलबा जो आहे तो तोडून तिथे हटवला जात नाही आणि पूर्ण नाला मोकळा होत नाही, त्याला नाल्याला मोकळा श्वास